Let us start with sub number 10 of final account of partnership firm. First of all, we have to tick mark on the adjustment items. First is closing stock. Then second one is sales include sale of machinery 2000, which is sold on 1st April 2018. So what it means, it is already sold. So that amount is not included in the your machinery balance. Okay. Where is your machinery? याचा अर्थ तुमचा त्याच्यामध्ये तो बॅलन्स असेलच असं नाही. आता जर आपण 3 वेळा ऍडजस्टमेंट केली म्हणजे सेल्स मध्ये इन्क्लूड आहे मशिनरी म्हणजे सेल्स मधनं काढून टाकायचं बरोबर. आणि मशिनरी सोल्ड केली होती ती दाखवली नव्हती आपल्याला ती दाखवायला लागेल बरोबर. आणि जेव्हा सेल्सची ऍडजस्टमेंट आहे तेव्हा आता आपण डेटर्स वरती नॉर्मली ऍडजस्ट करतो. पण अशा वेळेला ऍडजस्ट केलं तर आपलं किती वेळेला होतं 3 वेळेला होतं. तर आधी काय करायचं आपण करताना सेल्स आणि मशिनरीचा इफेक्ट घ्यायचा. कारण नॉर्मली काय केलंय त्यांनी सेल केलेलं मशिनरी सेल केली म्हणजे दुसरा इफेक्ट ऑलरेडी झालाय डेटर्सचा. मग अशा वेळेला आपण डेटर्सचा इफेक्ट नाही दिला तरी पण चालेल. कारण तिघांना दिला तर काय होईल टॅली होणार नाही. एव्हरी डेबिट मस्ट हॅव इक्वल क्रेडिट. मग इथे काय होईल जर तू सेल्स मध्ये पण घेतलं प्लांट मशिनरी मध्ये पण घेतलं आणि डेटर्स मध्ये पण घेतलं तर काय होईल दिस इज नॉट अनरेकॉर्डेड सेल्स. सेल्स आहे पण कशाच आहे मशिनरीच आहे. मग त्याचा दुसरा इफेक्ट ऑलरेडी आलेला असणार. त्याच्यामुळे आपण डेटर्सचा इफेक्ट द्यायची गरज नाही. आपण फक्त मशिनरी आणि सेल्सचा इफेक्ट देऊ शकतो. ओके. देन डेप्रिसिएट फिक्स असेट ॲट द रेट ऑफ 5%. इच पार्ट सो फिक्स असेट वरती टिक मार्क येईल. इच पार्टनर इज एंटायटल टू गेट कमिशन ऑफ 1%. ओके. म्हणजे हे येणार तुझं करंट अकाउंट दिलं असेल तर ती ऍडजस्टमेंट करंट अकाउंट वर करायची. सेम वे इंटरेस्ट ऑन कॅपिटल करंट अकाउंट वर येणार. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये वेजेस अँड सॅलरीवर टिक मार्क करून घेतलंय. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स डेटर्स वरती येणार. ओके. सो आता आपण याच्यातनं स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण पोस्टिंग करायला घेऊया. डेटर्स कुठे येणार बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. मग ह्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स अमाउंट इज 28,000. ऍडजस्टमेंट आहे म्हणून जागा सोडूया आपण त्याला. परचेसेस येणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. पहिली ओळ नेहमी ओपनिंग स्टॉक साठी ठेवायची. दुसऱ्या ओळीवर लिहा परचेसेस. आणि परचेसेस मध्ये नॉर्मली रिटर्न्स असतात. सो त्याच्या खाली जागा ठेवून द्या. टू परचेसेस अमाऊंट किती आहे 55,000. ओके. नेक्स्ट त्याच्या खाली आपण रिटर्न साठी जागा ठेवून देऊया. लेस रिटर्न नसेल तर आपण तिथे डॅश टाकू शकतो पण जागा ठेवायची. देन परचेसेस नंतर फर्निचर दिलंय प्लांट अँड मशिनरी दिलंय करेक्ट. सो फर्निचर प्लांट अँड मशिनरी ऍसेटला येणार. डेटर्सच्या खाली जागा ठेवा. फर्निचरची अमाऊंट आहे 38,500. त्याच्यावर डेप्रिसिएशन करायला जागा ठेवून देऊ आपण. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी 60,000. प्लांट अँड मशिनरी 60,000. ओके. व्हॉट नेक्स्ट. डन. वेजेस 800. वेजेस वरती टिक मार्क केलेले याचा अर्थ ऍडजस्टमेंट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा टू वेजेस 800. खाली आपण जागा सोडून देऊया कारण टिक मार्क आहे त्याच्यावरती. सॅलरी 3,500 दिलंय. कुठे येणार ट्रेडिंग अकाउंट डेबिटला नाही. सॅलरी प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येतं. टू सॅलरी 3,500. देन डिस्काउंट दिला आपल्याला 800. डिस्काउंट डेबिटला दिला की प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहायचा. ओके. सो एक ओळ सोडून घ्या कारण ऍडजस्टमेंट आहे. टू डिस्काउंट 800. टू डिस्काउंट 800. ओके. व्हॉट नेक्स्ट. बिल्स रिसिवेबल 14,400. कुठे येणार बिल्स रिसिवेबल ऍसेटला 14,400. बिल्स रिसिवेबल 14,400. ओके. व्हॉट नेक्स्ट. हा कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड नेहमी येतं प्रॉफिट लॉसच्या डेबिटला.
इनवर्ड असतं तर ट्रेडिंगला आलं असतं, पण हे आउटवर्ड आहे म्हणून इकडे येणार. टू कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. डिस्काउंटला ऍडजस्टमेंट नसेल तर आउटरला घ्या डिस्काउंटचा कॉलम. ऍडजस्टमेंट नाहीये ना. टू कॅरेज आउटवर्ड अमाऊंट किती आहे 1000. त्याच्यावर पण काही ऍडजस्टमेंट नाहीये. पोस्टेज प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 500. टू पोस्टेज प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 500. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न 500 लेस फ्रॉम सेल्स. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घ्या बाय सेल्स लेस रिटर्न 500. ओके. नेक्स्ट कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक बोथ कुठे येणार ऍसेटला. मग या ऍसेटला त्याच्यावर काही ऍडजस्टमेंट नाही, मग डायरेक्ट लिहा कॅश इन हँड कॅश ॲट बँक. ओके. किती अमाऊंट आहे कॅश इन 4000 and 47,000. 4,000 and 47,000. ओके. नेक्स्ट इन्शुरन्स ऍडजस्टमेंट काही नाहीये, नुसतंच प्रॉफिट लॉसच्या कुठे येणार डेबिटला. मग ह्या प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू इन्शुरन्स. राईट ऑन द प्रॉफिट लॉस डेबिट साइड टू इन्शुरन्स. अमाऊंट किती आहे 2000. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक 17,800 कुठे येणार ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला. टू ओपनिंग स्टॉक हाऊ मच 17,800. ओके. व्हॉट नेक्स्ट ट्रेड एक्सपेन्सेस. आता मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवा, ट्रेड एक्सपेन्सेस आणि जनरल एक्सपेन्सेस दोन्ही आलं तर ट्रेड एक्सपेन्सेस जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि जनरल जाणार प्रॉफिट लॉस मध्ये. पण प्रॉब्लेम मध्ये जनरल एक्सपेन्सेस नाही आहेत, म्हणजे ते ट्रेड एक्सपेन्सेस लिहायचे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. लक्षात राहील ना हे. टू ट्रेड एक्सपेन्सेस टू trade expenses how much 1,500. no adjustment on trade expenses. To trade expenses 1,500. next warehouse rent 2,500. to warehouse rent 2,500. ऍडव्हर्टाइजमेंट 1,000. नथिंग ऍडजस्टमेंट काहीच नाही, मग त्याच्या खाली लिहून टाका ऍडव्हर्टाइजमेंट 1,000. टू ऍडव्हर्टाइजमेंट 1,000. बिल्डिंग 20,000. बिल्डिंग कुठे येणार ऍसेटला. शक्यतो सगळ्या फिक्स असेल एका खाली एक घ्यायच्या, मागे पुढे झालं असेल तर राहू दे, आता माझंही झालंय. ओके. शक्यतो सगळ्या फिक्स असेल एका खाली एक घ्यायच्या. बिल्डिंग हाऊ मच 20,000. इनर कॉलमला लिहा दोन ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर. एक तर हा एकच आहे फक्त डेप्रिसिएशनचे, तर एक ओळ सोडून द्यायची. डेबिट साइड झाली. क्रेडिटला सेल्स दिलंय 1,20,000. ओके. मग सेल्स मध्ये घ्या. सेल्स वरती दोन ऍडजस्टमेंट आहेत, एक तर रिटर्नची आहे आणि अजून एक आपली आहे ना रॉंगली इन्क्लुडेड. देन हे झालं रेंट. आता रेंट क्रेडिट साइडला दिलं याचा अर्थ रेंट रिसिव्ड असतं आणि ते नेहमी घ्यायचं प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साइडला. गॉट इट. जर डेबिटला रेंट दिलं असेल तर डेबिटला घ्यायचं, क्रेडिटला दिलं असेल तर क्रेडिटला. तर बाय रेंट बाय रेंट किती अमाऊंट आहे 1,800.
देन सन्ड्री क्रेडिटर्स 38,500 लायबिलिटीला घ्या. लायबिलिटीला 5 to 6 लाईन सोडून द्या वरती, कारण करंट आणि कॅपिटल दोन्ही आहे ना, तर ते लिहायला जागा सोडून द्या. बेटर वे आपण इथे लिहून घेऊया. इथे लिहा असं, हे बघा इथे आलं ना लायबिलिटी साईडला, तर लायबिलिटी साईडला आधी लिहून घेऊया. पहिल्यांदा अमाऊंट लिहायच्या नाही, नुसतं प्रोव्हिजन ठेवायची. इथे लिहायचं असं आहे बघा, कॅपिटल. पहिल्या पार्टनरचं नाव काय आहे, पार्टनरची नावं सांग काय आहे. कृष्णा आणि मिश्रा आहे ना. मनीषा काय नाव, काय नाव आहे. शिप्रा अँड मनीषा. शिप्रा अँड मनीषा. शिप्रा मनीषा. ओके. तसंच त्याच्या खाली घ्यायचं करंट अकाउंट, दोघांची नावं लिहायची, शिप्रा मनीषा. जर नाही आला बॅलन्स तर नंतर बघू आपण, पण आधी प्रोव्हिजन ठेवायची आणि मग लिहायचं क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्स किती दिले, 38,500. So write creditors 38,500. Okay. Next, purchase return 1,000. परचेसच्या खाली घ्या परचेस रिटर्न 1,000. त्याच्याशिवाय इकडे काही ऍडजस्टमेंट नाहीये, मग 55 मधनं लगेच मायनस करू शकतो ना आपण. सो बाहेर किती येणार, 54,000. 54,000. ओके. नेक्स्ट, डिस्काउंट 500. आता डिस्काउंट क्रेडिटला आहे तर प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटलाच येणार. सो प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला घ्या बाय डिस्काउंट. बाय डिस्काउंट. बाय डिस्काउंट. अमाऊंट किती बघ सांग, 500. ओके. नेक्स्ट, बिल्स पेएबल किती अमाऊंट आहे, 9,000. So write it, bills payable 9,000. Bills payable 9,000. Okay. Next, कॅपिटल. आता जेव्हा प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल आणि करंट अकाउंट दोन्ही दिलं असतं तेव्हा कॅपिटलला हात लावायचा नाही, मग तो बॅलन्स उचलायचा आणि ऍज इट इज इकडे लिहून टाकायचा. नॉट इट. किती आहे, 90,000 आणि 30,000 लिहून टाका. 90,000 30,000 बाहेर येणार 1,20,000. ओके. आणि ऑल ऍडजस्टमेंट आर शुड बी डन बाय करंट अकाउंट. नॉर्मली आपण कॅपिटल अकाउंट ओपन करतो. नाउ इन्स्टेड ऑफ कॅपिटल अकाउंट वी आर गोइंग टू ओपन करंट अकाउंट. ओके. कट करून टाकायचं कॅपिटल, त्याच्या ऐवजी करंट अकाउंट. पार्टनर करंट अकाउंट. ओके. पहिलीचं नाव काय आहे, शिप्रा आणि मनीषा. शिप्रा मनीषा. This method is known as fixed capital method. All adjustments are through current account. Okay. पहिलं शिप्रा, मग दुसरं मनीषा. ओके. आता क्रेडिट बॅलन्स दिलाय बघ, लायबिलिटी म्हणजे क्रेडिट बॅलन्स 5,000 and 3,000. So balance will be 5,000 and 3,000. Got it? 5,000 and 3,000. Okay. Now let us start with first adjustment. आता adjustment वर लक्ष दे मग कर. Stock on 31st March 2019 was 37,000. So this is your closing stock. First effect कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ओके. सो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला इथे सेल्सच्या खाली मी जागा सोडते. बाय क्लोजिंग स्टॉक हाऊ मच, 37,000. ओके. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला क्लोजिंग स्टॉक. बिल्डिंग वरती ऍडजस्टमेंट आहे ना. क्लोजिंग स्टॉक 37,000. ओके. नेक्स्ट,
सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ₹2000. आता हे बघा लक्षात घ्या, हे रॉंगली इन्क्लूड आहे सेल्स मध्ये, पण ते मशिनरी सेल होतं आणि वर्षाच्या सुरुवातीलाच विकलं. जर सुरुवातीलाच आपण एखादी मशीन विकतो तर त्याच्यावरती आपण डेप्रिसिएशन लिहिणार नाही. मग आता आपल्याला काय करायला लागेल बघा, इथे 2 ऍडजस्टमेंट आहेत प्लांट अँड मशिनरी वरती. मी इकडे एकच जागा शोधली होती ना, मी थोड्या याला वर हे करते, हा जरा वर घेते फर्निचरला. Okay, so plant and machinery we require 2 or 3 columns. ओके, सो प्लांट अँड मशिनरी आपण विकून टाकली म्हणजे कमी झाली की नाही आपली. सो पहिले इथे येणार लेस सेल्स नॉट इन्क्लुडेड. किती होती ती 2000, बरोबर. आणि हे इथे एक इफेक्ट आला आणि रॉंगली इन्क्लुडेड इन सेल्स आहे म्हणून सेल्स मधनं पण काढून टाकायचं. सेल्स मध्ये नकोय आपल्याला ते, बरोबर. लेस सेल ऑफ मशिनरी किती आहे 2000. ओके, याचा अर्थ 20,000 1,20,000 मधनं आपल्याला 2,500 काय करायचं आता मायनस करायचं. ते आपण मायनस एकत्र करूयात. हा, नंतर काय करायचं बघा, प्लांट अँड मशिनरी 60,000 होतं, त्यातनं 2,000 गेले म्हणजे किती उरतील 58,000. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन ऑन नाऊ 58,000. खाली वर्किंग नोट करूया आपण त्याची. हा, डेप्रिसिएट फिक्स असेट ॲट 5%. आता करायला लागेल आपल्याला. आपण प्लांट अँड मशिनरी पासूनच सुरुवात करूया. ओके, प्लांट अँड मशिनरी किती होती आपल्याकडे 60,000, करेक्ट. इथे करूया वर्किंग नोट. प्लांट अँड मशिनरीची वर्किंग नोट दाखवते. प्लांट अँड मशिनरी होती 60,000 लेस सेल किती झाली 2,000 म्हणजे बाकी किती राहिली 58,000. मग आता डेप्रिसिएशन कसं येईल 58,000 इंटू रेट ऑफ डेप्रिसिएशन किती आहे 5 इंटू 100. 58,000 वरती 5% काढा, किती येतं 58,000 वरती 5%. 58,000 into 5 divided by 100 or 5%, 2,900. 2,900. See, 58,000 into 5%, 2,900. 2,900 will be your depreciation, correct? So 2,900 आलं इथे. मग आता डेप्रिसिएशन आपल्याला काय करायला लागेल प्लांट अँड मशिनरी मधनं लेस करायला लागेल. सो लेस डेप्रिसिएशन, लेस डेप्रिसिएशन 2,900. ओके, ते मायनस आपण नंतर करूया. आता डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट कुठे येतो प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. सो डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी किती आहे 2,900. आता बाकीच्या फिक्स असेट बघूयात आपण. डेटर्सचा फिक्स असेट नाहीये, फर्निचर आहे ना. लेस डेप्रिसिएशन 5%. मग आता 38,500 वरती 5% काढा. 38,500 into 5%, 1925. ओके, हे मायनस आपण एकत्र करूयात सगळं. आता 1925 कुठे येणार प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर किती आले होते 1,925. ओके, नेक्स्ट बिल्डिंग आहे ना अजून आपल्याकडे. बिल्डिंग वरती 5% लेस
दुसरी काही ऍडजस्टमेंट नाही ना बिल्डिंग वरती. सो लेस डेप्रिसिएशन 5%. सो 20,000 वर 5% म्हणजे किती येणार 1,000. ओके. सो ही किती येणार बाहेर लगेच मायनस होऊ शकते 19,000. ओके. वेट अ मिनिट. ओके. So to depreciation on building किती आहे 1,000 कारण 20,000 वर 5% काढलं ना आपण. ओके. आता पुढची ऍडजस्टमेंट काय depreciation each partner is entitled to get commission of 1% of gross profit and interest on capital किती आहे हा. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल पण डायरेक्ट करू शकतो पण कमिशन साठी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल. मग आधी आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल ते इझिली करू शकतो ते करूयात. इंटरेस्ट ऑन कॅपिटल नॉर्मली आपण कॅपिटलच्या क्रेडिटला लिहितो पण आता आपण कॅपिटल अकाउंट काढत नाहीये म्हणून आपण करंटला लिहिणार बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती पर्सेंट सांगितलंय 5%. मग 90,000च्या 5% किती येतील 4,500. हा कॅल्क्युलेट करून बघ. 90,000 आपलं कॅपिटल होतं त्याच्या 5% 4,500. 30,000च्या 5% येस 1,500. व्हेरी गुड. पर्सेंटेजने कळलं ना कसं करायचं आता. व्हेरी गुड. सो 1,500. ओके. आता इथे केलं क्रेडिट कॅपिटल पार्टनर ह्याला प्रॉफिट लॉसला काय करायचं डेबिट है ना. इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्याचे काय येणार डेबिट टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके. पहिलं आहे कोण शिप्रा. शिप्राचं किती आहे 4,500 आणि दुसरे कोण आहे मनीषा 1,500. सो टोटल विल बी 6,000. ओके. हे झालं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आपण जीपी ला बाजूला ठेवलंय. हा आउटस्टँडिंग वेजेस 200 सॅलरीज 500. आउटस्टँडिंग आपण काय करतो ऍड करतो करेक्ट. सो वेजेस मध्ये ऍड करायचं ऍड आउटस्टँडिंग 200 करेक्ट. बाहेर किती येणार बॅलन्स शीटला 200 घ्यायचं 1,000 नाही. ओके. सो इथे ऍड आउटस्टँडिंग केलं 7 बरोबर करू शकतो आपण. ऍड आउटस्टँडिंग ते किती आहे सॅलरी 500. मग बाहेर किती येणार 4,000. आता हे आउटस्टँडिंग इकडे घ्या एकत्र दाखवू शकतो आपण. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस किती आहेत आणि सॅलरी 500. मग दोघां 200 and 500. जरुरी नाहीये की इनर कॉलमला टोटल दाखवा आउटरला डायरेक्ट दाखवलं तरी पण चालेल. ओके. नेक्स्ट क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्स आपण घेतले होते इथे लेस RDD किती पर्सेंट 3%. मग डेटर्स होते आपले 28,000 त्याच्या 3% 28,000 into 3% 840. ओके. आता हे RDD कुठे येणार बाकी काहीच नाही आपल्याकडे बॅड डेब्ट्स वगैरे बरोबर ना म्हणून आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो नुसतं 2 RDD 2R कारण फॉर्मॅट मध्ये बाकी काहीच नाहीये ना. तुम्ही फॉर्मॅट लिहिलं आणि बाकी डॅश डॅश लिहिलं तरी काही हरकत नाही. 840. आता अजून कुठली ऍडजस्टमेंट राहिली का आपली फक्त कमिशनची राहिली. मग आधी सगळ्यात आधी आपल्याला काढावं लागेल तो म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. आता आपण काढूयात. हा बघूया आपला ग्रॉस प्रॉफिट बरोबर येतोय का. सगळ्यात पहिले तर 1,20,000 होते आपल्याकडे सेल्स त्याच्यामधनं आपण 500 रिटर्न मायनस करणार आणि 2,000 रॉंगली रेकॉर्डेड सेल्स करणार म्हणजे 1,17,500. ओके. इकडचं काही राहिलं नाही आपलं बरोबर. मग 1,17,500 प्लस 37,000 that is equal to 1,54,500. ओके. त्याच्यामधनं आपल्याला डेबिट साईडची टोटल मायनस करायचे. डेबिटची टोटल करून घेऊया 17,800 प्लस 54,000 प्लस
1000 72,800. आता 72,800 आपण 1,54,500 मधनं जर मायनस केले तर आपल्याकडे उरतात 81,700. दॅट इज अवर ग्रॉस प्रॉफिट. ओके. आता जर तुमचा ग्रॉस प्रॉफिट चुकला तर खालचं परत एक एक चुकत जाणार. हा, टू ग्रॉस प्रॉफिट okay, so gross profit how much? 81,700. okay, so we got the gross profit, so 1,54,500. now gross profit कुठे येणार? by gross profit 81,700. आता 81,700 च्या 1% आपल्याला कमिशन द्यायचं म्हणजे किती येणार? 817. 1% म्हणजे 2 झिरो कट. मग इथे आपण कसं लिहिलंय ना तसंच इकडे लिहायचं आहे बघ. टू कमिशन. ओके. क्षिप्रा आणि दुसरी कोण आहे? मनीषा. ओके. 1% म्हणजे 817. इथे पण येणार 817 आणि कमिशन येणार इकडे क्रेडिटला. ओके. बाय कमिशन 817. आता पुढचं मी नाही सांगणार. काय करायचं पुढचं आपल्याला? आता इकडे टोटल करायची. क्रेडिट सांगायचं दाखवते. क्रेडिट साईडची टोटल, त्यातनं डेबिट साईडची टोटल मायनस करायची. आलेला प्रॉफिट दोघांना वाटायचा, पण कॅपिटलला न वाटता कुठे वाटायचा? आणि मग करंट अकाउंटची टोटल इकडे लिहून टाकायची. मग बॅलन्स शीट टॅली होते की नाही बघा. ओके. हा, सो दॅट्स ऑल. पुढचं तुम्ही कम्प्लीट करायचंय. ओके. आणि मला नंतर आन्सर सांगायचं की टॅली होतंय की नाही.